नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पचन चांगलं होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी म्हणून मी आज एक तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहे. आत्ता सध्या जो सीझन चाललेला आहे तो आहे आवळ्यांचा. आवळे डिसेंबरमध्ये, ॲक्च्युली मिड नोव्हेंबरपासून आवळे हे यायला सुरुवात होतात. तर डिसेंबरमध्ये येणारा जो आवळा असतो तो सगळ्यात चांगला असतो, उत्कृष्ट असतो. आजकाल वर्षभर आवळे मिळतात, परंतु डिसेंबरमध्ये ह्या सीझनमध्ये असणारा आवळा हा सगळ्यात चांगला, श्रेष्ठ. तर हा 1 किलो आवळ्याचा किस करायचा, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम आलं किसून टाकायचं, ते वाफवायचं हे सगळं मिश्रण, आणि मग त्याच्यामध्ये सैंधव पूड आणि जिरेपूड म्हणजे सैंधव मीठ बारीक करून ते टाकायचं चवीपुरतं. आणि जिरेपूड जी आहे ती पण साधारण 1-2 चमचे ते 3 चमचे ती टाकायची. असं मिश्रण जेवणानंतर थोडं अर्धा चमचाचं रोज घेतलं तर पचनाच्या बऱ्याचशा समस्या तुमच्या दूर होतात. अपचन होणं, अशा छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात पचनाच्या त्या दूर होतात आणि पचन चांगलं होण्यास, तुमची आतड्यांची ताकद चांगली राहण्यास, तब्येत चांगली राहण्यास मदत होते. अजून एक त्रासदायक आजार आहे तो म्हणजे की रक्ती मूळव्याध. म्हणजे शौचाच्या वाटे आव पडते, रक्ती आव पडते, म्हणजे रक्त असलेली, रक्तयुक्त चिकट संडास होते. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये सुद्धा अशा प्रकारे संडास होते. इव्हन कॅन्सरमध्ये सुद्धा आतड्यांच्या अशा प्रकारे संडास होते. तर त्यासाठी त्याचा जो मळाचा दुर्गंध आहे तो कमी करण्यासाठी आणि ती जी आव पडते ती कमी होण्यासाठी म्हणून एक सोपा उपाय सांगते. कोलायटिसच्या पेशंटमध्ये पण हा चांगला काम करतो. तो म्हणजे की मेथीचे जे कोवळी पानं असतात ना, फक्त कोवळी पानं खोडून घ्यायची आणि त्याची भाजी करायची. भाजी म्हणजे काय की फक्त शिजवायची ती मीठ, थोडंसं जिरेपूड मीठ टाकून आणि थोडंसं तूप टाकून. त्याच्यामध्ये तेल, मसाले, मिरच्या, लसूण हे घालायचं नाही. औषध म्हणून ही भाजी खायची आहे त्या पेशंट्सनी. तर अशी भाजी जर त्या लोकांना दिली, त्याचसोबत मेथ्यांच्या बियांचं चूर्ण, मेथ्या म्हणजे फेन्युग्रीक सीड म्हणजे मेथीच्या जे बीज असतात ते, तर त्यांचं चूर्ण म्हणजे त्या भाजून घ्यायच्या, त्याचं चूर्ण करायचं. आणि ते जर 1 ग्रॅम चूर्ण, साधारण म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एक अर्धा चमचा चूर्ण, जर तुम्ही गाईच्या ताकासहित घेतलं आणि असा प्रयोग हा 21 दिवस करायचा, त्याच्यापेक्षा जास्त करायचा नाही. किंवा आयुर्वेदिक औषध आहे, आयुर्वेदिक उपाय आहे, घरगुती उपाय आहे असं म्हणून एकदा मी उपाय सांगितले की लोक 6-6 महिने 8-8 महिने करतात आणि मग नंतर म्हणतात आम्हाला हा त्रास सुरू झाला, तो त्रास सुरू झाला. जेव्हा पण तुम्ही घरगुती उपाय करतात तेव्हा विचारपूर्वक करा. त्याला काहीतरी लिमिटेशन असते. कुठलंही औषध हे किती काळापर्यंत घ्यावं, त्याचं कसं सेवन करावं याचे नियम असतात. तर आता जो उपाय सांगितला आहे तो 21 दिवस करा. मेथीच्या बियांचं चूर्ण गाईच्या ताकासहित घ्यायचं. कधी घ्यायचं तर सकाळ संध्याकाळ घ्यायचं. दुसरं म्हणजे अशा कोलायटिसच्या पेशंट्समध्ये गुळवेलीचं जे मूळ असतं त्याचा जो गंध तो उगाळायचं सहानेवर आणि त्याचा जो गंध तयार होतो तो साधारण अर्धा चमचा पोटातून घेतलं तर ह्यांना खूप छान फायदा होतो. गुळवेलीच्या पानांची भाजीसुद्धा, कोवळ्या पानांची भाजीसुद्धा उपयुक्त आहे, पण गुळवेल ओळखता आली पाहिजे त्यासाठी. म्हणून जर तुम्हाला माहिती असेल, त्यातले तुम्ही तज्ज्ञ असाल किंवा तुमच्यासोबत कोणी तज्ज्ञ असतील आणि त्यांना विचारून जर तुम्ही घेणार असाल तर ती गुळवेलीच्या पानांची भाजी तुम्ही खाऊ शकतात. ती हरकत नाही ती आपल्या आहारात ठेवायला. कोलायटिससाठी अजून एक सगळ्यात सुंदर उपाय म्हणजे शिरोधारा. तर त्याच्यामध्ये ब्राह्मी तेलाची शिरोधारा आणि तक्रधारा म्हणजे ताकाची शिरोधारा. ह्याचं काय आहे तर कोलायटिस म्हणजे आतड्यांचा जो संबंध आहे तो मस्तिष्काशी सुद्धा आहे. आणि ब्रेन गट ॲक्सिस हा नवीन प्रकार आत्ता आधुनिक शास्त्राला सापडला आहे आणि ते आता त्यांनी मान्य केलेलं आहे की अशा प्रकारे ब्रेनमध्ये जे काही एन्झाईम्स किंवा जे काही केमिकल्स किंवा न्यूरोट्रान्समिटर्स सिक्रीट होतात त्यातले बरेचसे हे आतड्यांमध्ये सुद्धा सिक्रीट होतात. त्याच्यामुळे ब्रेन आणि आतडं ह्यांचं संबंध आहे. आणि आयुर्वेदाने हे आधीच सांगून ठेवले की आतड्यांचे आजार बरे करण्यासाठी तुम्हाला शिरोधारा किंवा मस्तिष्कावर उपचार करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मी अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळा शिरोधारेसोबतच नाकात टाकायला आपण ऐंद्री नस्यसुद्धा देतो किंवा भंग्यादी नस्य देतो. तर म्हणजे प्रकृतीनुसार पेशंटच्या, तर ते नस्य म्हणजे काय की नाकात औषध टाकणं, कारण त्याचं जे काम आहे, नाकात जे औषध टाकतो त्याचा जो इफेक्ट आहे तो वरती ब्रेनवर होत असतो म्हणून. आणि ब्रेनचा जो संबंध आहे तो आतड्यांशी आहे, ब्रेन गट ॲक्सिस ह्या रूपामध्ये.
आहेत की नाही छोटे छोटे छान छान उपाय? तेव्हा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचतील. अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.